राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सुपारीबाज असा उल्लेख केल्यानंतर मनसे कार्यकर्ते आता आक्रमक झाले आहेत। मनसैनिकांनी आमदार मिटकरी यांच्या गाडीची आज अकोल्यात तोडफोड केली असल्याची बातमी समोर आली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती। पुण्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, ते नसतानाही धरण भाऊ लागले अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती। अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात, ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही, या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल? आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाळलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करत प्रत्युत्तर दिलं होतं। तसेच राज ठाकरे यांना सुपारीबाज असा उल्लेख करून विश्वासार्हता संपलेला माणूस अशी टीका करून राजकारणात दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उभं करणे म्हणजे सूर्याला वाकोले दाखवल्यासारखे आहे। यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीची अकोल्यात त्यांनी तोडफोड केली आहे। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल, ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे। त्याच्यामध्ये कुठलीही लपवाछपवी नाही, जी भूमिका घेतली ती स्पष्ट घेतली आणि लोकांसमोर घेतली। आम्हाला कधी मास्क लावून रात्री अपरात्री चेहरे लपवून आम्हाला कुठे फिरावं लागलं नाही, जे त्यांच्या नेत्यांना फिरावं लागतं। आता हेच अमोल मिटकरी आम्हाला शिकवत आहेत। याच्या आधी भाजपबद्दल किती बोलत होते, त्याच भाजपच्या मांडीवर जाऊन बसले ना। ज्या वेळेला लोकसभेला मोदींसाठी पाठिंबा दिला होता तेव्हा दिला होता। आता जर तुम्ही चुकीच्या गोष्टी करताय तर त्याच्यावर बोलणार नाही का?